आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा। कर्नाटक पोलिसांनी अधिवेशनाला परवानगी नाकारली। बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू। तर बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार। तर कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना। मराठी एकीकरण समितीच्या महाअधिवेशनासाठी नेते बेळगावला जाणार। कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बेळगावात महाअधिवेशनामध्ये जाणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं जाणार। कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतर देखील महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। बेळगावात संचारबंदी लागू। वॅक्सिन डेपो परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंत यांच्यासह आणखी 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत चर्चा करणार। महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना शिंदेंकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती। शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही, संजय राऊतांचा आरोप।